हाय, हॅलो, नमस्ते, गुड इव्हनिंग. जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल तर मी थोडीशी आजारी असल्यामुळे आवाज थोडासा माझा चेंज झालाय. भरपूर सर्दी आणि खोकला वगैरे झाला होता, त्यामुळे तब्येत थोडीशी खराब आहे माझी. तर इथे मी रात्रीचं रुटीन शेअर करते माझं. तर हे ना जवळपास आदल्या दिवशीचं रात्रीचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर इथे ना मी दूध गरम करत ठेवलं आणि दूध ना सकाळी गरम करून ठेवलं होतं, पण ते दुधाचं पातेलं बाहेरच राहिलं होतं. आणि संध्याकाळी जेव्हा मी रात्री स्वयंपाकाला 8-8:30ला जेव्हा लागले आणि जेव्हा दूध गरम केलं तेव्हा ते दूध पुन्हा एकदा फाटलं. तर सतत दूध फाटतंय कारण की गरमीचे सीझन आहेत आणि प्रत्येक वस्तू फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलं की फ्रीजमध्ये देखील जास्त पाहिजे तेवढी जागा होत नाही. आणि मला वाटलं नव्हतं की दूध गरम करून ठेवल्यानंतर देखील ते फाटलं जाईल, पण ते फाटलं दूध. तर असो, त्याचं आता पनीरच बनवणार आहे. तसंही मुलांना पनीर आवडतं. तर रात्रीच्या जेवणामध्ये मी आज बनवत आहे मुगाची आमटी, ज्वारीच्या भाकरी आणि भात बनवणार आहे. जर पापड वाटले तर पापड तळून घेईल. तर शक्यतो तब्येत खराब असल्यामुळे तळणीचे पदार्थ तर काही करणार नाहीये, पण जर मुलं म्हटले तर मी तळेन. तर आज मुगाची आमटी डायरेक्टच मी कुकरमध्ये केली. तसं बघायला गेलं तर कडधान्य जे असतात ते मी डायरेक्ट कुकरला फोडणीला लावत असते. 3 शिट्यांमध्ये मस्त सुकी भाजी म्हणा किंवा मग कडधान्याची सरसरीत आमटी म्हणा, मस्तपैकी 3 शिट्यांमध्ये बनवून तयार होते. तर कुकरमध्ये पाणी घातलं, तिखट, मीठ, हळद, आलं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा हे सगळं परतलं होतं आणि त्यामध्ये मूग धुवून घातले, चवीनुसार मीठ घातलं, पाणी घातलं आणि झाकण लावून दिले. तर दूध बघा जवळपास 1 लिटर इतकं दूध इथे फाटलेलं आहे. तर आता याचं पनीरच काढणार आहे. तर आता हे दूध ना मी ह्या रुमालामध्ये गाळून घेते. तर हा रुमाल मी पनीर करण्यासाठीच ठेवलाय. तर बघा दुधातून आणखीन वाफ निघतीये आणि ते दूध मुलाला पाहिजे होतं म्हणून मी गरम करायला ठेवलं, तर मध्येच ते फाटलं. तर असो, तर इथे मी ना सगळं हे दूध फाटलेलं रुमालामध्ये काढलेलं आहे. सकाळपर्यंत खूप छान असं पनीर निघेल. आणि इथे ना फ्रीझरमधून या सफेद बाउलमध्ये जी मलई असते आपण काढलेली, तर ती देखील मी साईडला काढून ठेवली आहे. तर त्याच्यापासून देखील मला तूप वगैरे काढायचं आहे. तर बघते आता कसं कसं काय होतंय ते, आणि हे सगळं मला आज काम हे पूर्ण करायचंय. तर दूध तळायला इतकं लागलं होतं ना, कारण की हे जे दूध आहे डेअरीचं, तर हे तापवत असताना मी थोडं देखील पाणी घालत नाही. आणि बघा हे जे बाउलमध्ये पाणी निघालेलं आहे ना, तर ह्याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं. याला व्हे म्हणतात इंग्लिशमध्ये. तर हे पाणी ना, म्हणजे जे जर तुमच्या घरामध्ये कोणी एक्सरसाइज वगैरे करत असेल, जिम वगैरे जर करत असेल, तर त्यांना ना ह्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवून देऊ शकता किंवा ह्या दुधाच्या पनीरच्या पाण्याचं तुम्ही सूप वगैरे बनवून देखील देऊ शकता, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वगैरे घालून. किंवा मग त्या पाण्यामध्ये पीठ वगैरे मळू शकता किंवा डाळी किंवा आमटीमध्ये ते पाणी वापरू शकता. साईडला ठेवले मी. कधी कधी मी हे पाणी ना झाडांना देखील घालत असते. तर आता इथे पनीर काढून घेते. तर आता हे पनीर ना व्यवस्थित थोडंसं गाळून घेते. भरपूर गरम आहे, चटके बसतायत. तर रुमाल ना हा फोल्ड करणार आहे चारही बाजूने. चौकोनी घडी घालून हे पनीर मस्तपैकी चौकोनी शेपमध्ये तयार करून घेणार आहे. तर काही हरकत नाही, आपल्याकडे जर पनीर बनवण्यासाठी जर डबा वगैरे नसेल तर आपण अशा पद्धतीने रुमालामध्ये हे पनीर गाळू शकतो. आणि जशी मी घडी घातली आहे चौकोनी पद्धतीची, तर तशी घडी घालून तुम्ही त्याच्यावरती वजनदार वस्तू ठेवायची. तर आता इथे ना मी वजनदार वस्तू म्हणून एक माझ्याकडे छोटी कळशी आहे. तर ही फुल भरलेली आहे पाण्याने. तर तीच कळशी मी आता याच्यावरती ठेवते. मस्तपैकी सकाळपर्यंत घट्ट असं घरचं पनीर निघून जाईल. तर आता ही कळशी ठेवली आहे. आता ही कळशी व्यवस्थित बॅलन्स करते, कारण की थोडंसं कसं आहे, कळशीला जो खालचा बूड आहे तर तो थोडासा असा खोलगट आहे. तर हे साईडला ठेवून दिलंय आणि आता ना इथे मी भाकरी वगैरे करून घेते. तर आज किचनच्या ओट्यावरती थोडासा पसारा आहे, कारण की इथे ना तूप काढण्याची जी साई आहे ती देखील मी साईडला काढून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर पनीर देखील साईडला काढलंय. हे मलईचं जे भांडं आहे, बाउल आहे, त्याच्या खाली मी फिल्टरचं पाणी भरून ठेवलंय. त्यामुळे आज किचन थोडंसं गजबजलेला वाटतोय, म्हणजे थोडासा पसारा वाटतोय. तर इथे ना एका साईडला आता मुगाची आमटी होतीये, तोपर्यंत म्हटलं की चला 2 ते 3 भाकरी करून घेते.
खूप अशी सर्दी वगैरे झाली आहे. तसं बघायला गेलं तर फ्रीजचं पाणी वगैरे आम्ही कोणीच पीत नाही. माठातलंच पाणी वगैरे पितो. पण इतकी गरमी वाढलेली आहे ना आता सध्या, तुमच्याकडे पण वाढली असेल. तर आता सध्या तरी एप्रिलच चालू आहे, आणखीन मेचा महिना जायचा आहे, तरी देखील ही गरमी आहे ना, किचनमध्ये जर आपण आलो आणि गॅस चालू केला तर असं वाटतं भट्टीच्या समोर आपण उभे आहोत. इतक्या गरम अशा वाफा लागतात नुसत्या, तर इतकं गरम होतंय कल्याणमध्ये. तर मुंबईला तर खूपच जास्त गरम होत असेल मुंबई साईडला, कारण की बाष्पीभवन जास्त होतं मुंबई साईडला अवतीभोवती समुद्र असल्यामुळे, आणि त्यामुळे इकडचं वातावरण जे आहे ना दमट आहे. तर गॅस पेटवला रे पेटवला की लगेच असं गरम अशा वाफा लागायला लागतात. असं वाटतं कधी पटकन स्वयंपाक करून आणि पटकन या किचनमधून बाहेर पडू असं होतंय. तर इथे ना सर्दी आता कशासाठी झाली आहे, एवढी गरमीमध्ये देखील सर्दी कोणाला होत नाही, पण मला झालेली आहे. कारण की त्याचं कारण पण तसंच आहे. दिवसभर दुपारची इतकी गरमी असते, रात्रीचा स्वयंपाक करताना तेवढीच गरमी, आणि मग नंतर माठातलं पाणी, मग अधेमध्ये अशी आईस्क्रीम वगैरे असते, सरबत वगैरे असतं, आणि AC मध्ये झोपणं असतं. त्यामुळे ना शरीराचं तापमान कमी जास्त असं चेंज होत आहे, आणि म्हणून सर्दी वगैरे झालेली आहे. तर डॉक्टरकडे वगैरे तर काही गेले नाहीये, पण घरातले घरातच होम रेमेडीज चालू आहेत. तर इथे भाकरी एका साईडने व्यवस्थित शेकली, पलटून घेतली, आणि कुकरच्या आता ना शिट्ट्या देखील पटापट होत जातील. म्हणजे एका साईडला आता मुगाची आमटी देखील झटपट होईल. तर दुपारी थोडीशी वांग्याची आमटी केली होती, डाळ वांग, तर ते थोडंसं उरलं होतं, ते वाटीमध्ये काढून ठेवलंय. आणि थोडासा भात देखील आहे शिल्लक, पण तो पुरेल की नाही माहिती नाही, म्हणून मला थोडासा भात पुन्हा लावला पाहिजे. तर इकडे स्वयंपाक खूप साधा आहे आजचा. मुगाची आमटी, ज्वारीची भाकरी, भात आणि वाटीभर डाळ वांग पडलेलं आहे. तर तोच आजचा स्वयंपाक आहे. तर ते झटपट स्वयंपाक आता करून घेते. इतकं गरम व्हायला लागले, घामाच्या धारा व्हायला लागलेल्या आहेत. तर माझ्याकडे ना एका बेडरूममध्ये AC आहे, तर त्या AC मध्ये गेलं ना की खूप छान असं वाटतं. आणि दुसऱ्या बेडरूममध्ये AC नाहीये, तर इतकं गरम होतं ना. तर सध्या मुलगा ना म्हणतोय की मम्मी मला खूप गरम होतंय, तर म्हणून त्याच्या पप्पांनी काय केलं, कूलर मागवलेला आहे. तर हा कूलर जो आहे विजय सेल्समधून त्यांनी मागवला होता. तर आता येईलच काही वेळामध्ये. आणि हा कूलर येईपर्यंत मुलं नुसते वाट बघतायत की कधी एखादी नवीन वस्तू घरात आली, की मुलांचं माहिती आहे ना किती उत्साहपूर्वक त्यांचं लक्ष असतं दाराकडे, की कोणती म्हणजे कधी वस्तू येते घरामध्ये. तर असो, इकडे एकीकडे मी भात लावून घेतला, आणि आता हे जे किचन आहे ना हे सगळं आवरून घेते. खूप मला पसारा वाटायला लागलाय, तर हा पसारा थोडासा कमी करते. तर इथल्या ना हे जे साईचं भांडं आहे, त्याच्यानंतर बाकीची जी भांडी वगैरे होती ती सगळी साईडला काढून घेते. तर साईचं मला तूप काढायचे, पण साई ना आणखीनही रूम टेम्परेचरवर आलेली नाहीये, आणखीनही त्याच्यामध्ये बर्फ झालाय. तर तूप काढण्यासाठी ना मी कधीही ही जी दुधावरची आपण साई काढतो ना, तर ती ही साई मी बाउलमध्ये काढते, आणि हा बाउल फ्रीझरमध्ये ठेवते. तो कधीच मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. आणि फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे ह्या साईचा वास येत नाही आंबट असा. खूप छान असं लोणी देखील निघतं आणि तूप देखील निघतं. तर आता हे झाकण मी धुवून घेतलं, आणि पुन्हा याच्यावरती झाकून साईडला ठेवून देते. म्हणजे जेव्हा ते रूम टेम्परेचरवर येईल त्यावेळेस मग मी काय करेल, त्याचं लोणी काढेल. तर आता हे साईडला ठेवून देते, आणि किचनचा जो ओटा आहे ना तो पूर्णपणे क्लीन करते. तर हा जो कचरा होता कांद्याचा वगैरे तो देखील डस्टबिनमध्ये टाकून घेते. किचनचा ओटा ओल्या कपड्याने पुसून घेते. आणि मग पुसून झाल्यानंतर स्प्रेने हा क्लीन करणार आहे. म्हणजे हे जे तेलकट वगैरे साधारणपणे मला गॅसचा ओटा आणि गॅस वाटतोय तो पूर्णपणे स्वच्छ निघून जाईल. आता हा किचनचा जो क्लीन करायचा कपडा आहे त्याला देखील मला धुवायचा आहे. तर आता हे स्वच्छ करून झाल्यानंतर त्याला नंतर व्यवस्थित मी धुवून ठेवेन. तर 1 ते 2 वेळा जोपर्यंत किचन व्यवस्थित या कपड्याने पुसून घेत नाही ना तोपर्यंत ते किचन स्वच्छ वाटत नाही. आणि किचनमधला पसारा आणि किचनचा ओटा जोपर्यंत आपण स्वच्छ नीट अँड क्लीन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला इतका पसारा वाटतो ना त्या किचनमध्ये काम करावंसंच वाटत नाही. तर इथे स्प्रे करून घेतला, आणि आता हा जो कपडा आहे त्यानेच पुन्हा एकदा हा ओटा पुसून घेते. स्वयंपाक केला की मोकळ्या हवेमध्ये जावंसं वाटतं, मस्तपैकी थंडगार हवेमध्ये बसावंसं वाटतं. पण खाली जरी गेलं ना बाहेरच्या मोकळ्या हवेमध्ये तरी देखील ना हवा पाहिजे तशी इतकी देखील सुटलेली नाहीये, आणि त्याच्यामुळे ना खाली देखील गरमच होतं. आणि म्हणून मग असं वाटतं की जाऊ दे घरातच थोडंसं इकडून तिकडे फिरून किंवा मग फॅन खाली AC खाली बसलेलं बरं. तर आता हे किचनचं ओटं सगळं आवरलं, आणि आता ही जी भांडी पडली होती, जास्त काही भांडी नाही 2-3च आहेत आता जी स्वयंपाक केलेली, तर ती मी घासून घेते स्वच्छ. तर इथे स्वयंपाक होतोय, भात देखील होऊन जाईल 2 ते 3 शिट्यांमध्ये. आणि आता हे किचनचं सिंक सगळं जे आहे ते आवरून घेते मी.
तर हा जो टोप आहे ना पनीरचा, जे दूध फाटलं होतं तर ते ना भरपूर असं चिकटलेलं आहे आणि ते काही निघत नाहीये. तर म्हटलं की ह्याला ना थोड्या वेळ मी भिजत ठेवते आणि तोपर्यंत ही बाकीची भांडी घासून स्वच्छ धुवून ठेवते. तर हे दुधाचे जे अवतीभोवती हे चिकट असं साठलेलं आहे ना, ते खूपच असं थोडंसं दूध असं करपल्यासारखं देखील झालं होतं किनारीला. तर त्यासाठी मी तो टोप भिजत ठेवलाय आणि मुलगा म्हणत होता मला जेवायला पाहिजे. तर म्हटलं की ये, आणि भात आणि त्याला आमटी बघायची होती. तर आमटी दाखवली मी, मुगाची आमटी. पण त्याला ना शक्यतो मुगाची आमटी आवडत नाही. मुगाची डाळ तो आवडीने खाईल, पण अख्खे मुगाची आमटी तो खात नाही. आणि म्हणून मग तो निघून गेला, बोलला मी नंतर जेवतो म्हणून. तर त्याला आज बर्थडेला बोलवलं होतं. तर प्लेट त्याने तशीच आणलेली आहे. त्याच्यामध्ये केक, वेफर, चिप्स आणि आणखीन फरसाण, गुलाबजाम वगैरे असं काय काय आहे. तर त्याने खाल्लं नाही, तसंच ठेवलं. तर तो नंतर खाऊन टाकेन. तर इकडे सगळी भांडी झाली आणि किचन सिंक मधली जी जाळी होती ना, तर त्याच्यामध्ये भरपूर असे अन्नाचे कण पडलेले. तर ते कण सगळे मी उचलून डस्टबिन मध्ये टाकले आणि किचनचं सिंक देखील घासून ठेवते. एकदा का किचनचं सिंक आणि किचनच्या सिंकची जी जाळी असते पाणी ड्रेन होण्याची, तर ती स्वच्छ ठेवायची. म्हणजे पाणी देखील व्यवस्थित त्या ड्रेनेज पाईपमधून जातं आणि दुसरी गोष्ट झुरळं देखील होत नाहीत. तर ना किचनमधली भांडी घासून झाली की पहिलं किचनचं सिंक आणि किचनची जाळी हे दोन गोष्टी ना स्वच्छ करायच्याच करायच्या. तर भांडी सगळी झाली, किचनची जाळी देखील घासून काढली, किचनचं सिंक देखील घासून काढलं. धुवून घेते आता हे सगळं. हे एकदा फायनल काम झालं ना की मग किचन एकदम स्वच्छ टापटीप असं वाटायला लागतं. घासलेली भांडी सगळी बास्केटमध्ये ठेवून देते आणि हे जे पाणी होतं भांड्यांचं किचनच्या ओट्यावर पडलेलं, तर ते सगळं वाईप आउट करून घेते. म्हणजे किचनचा ओटा जो आहे तो देखील मस्तपैकी कोरडा वाटेल. आणि हा जो दुधाचा टोप मी भिजत ठेवला तर त्याला मी सिंकमध्ये ठेवून देते, म्हणजे किचनच्या ओट्यावर पसारा होणार नाही. आणखीनही ही जी साईचं जे भांडं मी काढलं होतं तर ते आणखीनही रूम टेम्परेचरवर आलेलं नाहीये. तर बघेल आता जर मला काढायला जमलं तूप तर मी आत्ता काढेल, नाही तर मग मी हे भांडं पुन्हा फ्रीजमध्ये ठेवेल आणि उद्या सकाळीच काढेल. कारण की आता माझं किचन सगळं आवरून झालंय आणि आता जर मी लोणी काढलं तर मग ते लगेचच कडवायला ठेवलं पाहिजे आणि त्याला जास्त वेळ जाईल. तर मग मी काय करते, आता हे तूप जे आहे ना तर दुसऱ्या दिवशीच काढणार आहे. तर इथे आलेला आहे आमचा कूलर. तर क्रॉम्प्टन कंपनीचा घेतलेला आहे, क्रॉम्प्टन कंपनीचा. तर हा बघा इतका आहे, किती लिटरचा आहे मला माहिती नाही. तर ह्याचे पप्पा आणि त्यांचे मित्र हे सगळे 3-4 जण जाऊन घेऊन आले होते. तर असो, मुलांना आता बरं वाटेल थोडंसं थंडगार हवेला बसणं, कारण की गरमीच एवढी होतीये ना की दिवसभर त्या गरमीमध्ये बसणं अशक्य होतंय. आणि आपण समजू शकतो की आपल्याला इतका त्रास होत असेल तर मुलांना देखील होतच असेल. तर म्हणून त्याच्या पप्पांनी त्या मुलांसाठी आमच्या मुलांसाठी कूलर वगैरे मागवलाय. तर हा ओपन करतायत, ते बॉक्स ओपन करतायत. कूलर आल्यापासून निलय सारखा आमचा पाठीमागे पुढे फिरतोय या बॉक्सच्या अवतीभोवती आणि त्याच्या पप्पांच्या मागे लागलाय की ओपन करा पप्पा पटकन, बघायचंय. तर ये त्यांनी ओपन केलं आणि हे सगळं त्याच्या ॲक्सेसरीज आहेत, जे काही पिन वगैरे आणि त्याचे खालचे जे काही स्टँड वगैरे असतील. तर हे सगळं इतकं छान असं पॅकिंग होतं ना. तर विजय सेल्समधून आणलेलं आहे. तर शक्यतो ऑनलाईनच घ्यायचं होतं, पण माहिती नाही, मला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईन घ्याव्यात का, तर याबद्दल कधी कधी शंका वाटते. तर हे होतं आजचं माझं रात्रीचं रुटीन. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करत चला आणि हो, नवीन जर आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.